आदरणीय मंत्री महोदय जयकुमारजी गोरेभाव आणि नूतन नगराध्यक्ष अनिलजी सावंत या दोघांचा या विचारपीठावरती बौद्धन जिल्हा परिषद गटाच्या वतीनं एकत्रित या ठिकाणी सन्मान होतोय। माझी विनंती आहे आपण व्यासपीठावरील सगळी मंडळी एका हारामध्ये गुंफूया आणि सगळ्यांचा एकत्रित सन्मान या विचारपीठावरती करूया। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी। सेवक आणि व्यासपीठावरील सगळी मंडळी या सर्वांचा मोठ्या हारामध्ये एकत्रित सन्मान आपण या विचारपीठावरती करतोय। माझी विनंती आहे बौद्धन जिल्हा परिषद गटामध्ये खऱ्या अर्थाने या तालुक्यातली परिवर्तनाची नांदी वई शहरातून घडतीये आणि खऱ्या अर्थानं अनिलजी सावंत आणि त्यांच्या सगळ्या टीमचं या सगळ्यांचा एकत्रित सन्मान या ठिकाणी होतोय। माझी विनंती आहे या सन्मानासाठी आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळी वाजवावी। या सगळ्यांचा एकत्रित सन्मान या विचारपीठावरती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि यानंतर धन्यवाद। यानंतर आपण पक्ष प्रवेशाकडे या ठिकाणी वळतोय। आजच्या या विचारपीठावरती पक्ष प्रवेश होतोय। सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती, वाई तालुका सहकारी सूतगिरणीचे चेअरमन आणि 25 वर्ष ज्यांनी बौद्धन जिल्हा परिषद गट अबाधित ठेवला त्या आदरणीय शशिकांत दादा पिसाळ, या सातारा जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, आजी विजयसिंह पिसाळ आणि दीप्तीताई पिसाळ या सगळ्या पिसाळ कुटुंबियांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होतोय। आजच्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय या बौद्धन जिल्हा परिषद गटावरती ज्यांनी अभेद्य किल्ला लढवला त्या आदरणीय शशिकांत दादा पिसाळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश। त्याचबरोबर या परिसराचं युवा नेतृत्व आदरणीय विजयसिंह पिसाळ यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश, मनापासून धन्यवाद। त्याचबरोबर या परिसराचं एक महिला युवा नेतृत्व आणि आदरणीय दीप्तीताई शशिकांत पिसाळ यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय, मनापासून धन्यवाद। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या पक्ष प्रवेशासाठी। त्याचबरोबर या बौद्धन जिल्हा परिषद गटामधून खऱ्या अर्थानं दरेवाडीतून विशालजी, सन्माननीय प्रसादजी सुर्वे, त्याचबरोबर सन्माननीय प्रदीपजी जयकुडे, दिलीपजी बाबर, माजी जिल्हा परिषद सदस्य भुईंज यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय। माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दिलीपजी बाबर यांचा प्रवेश, मनापासून धन्यवाद। सन्माननीय SY पवार, सन्माननीय प्रसादजी सुर्वे, लोकनेते बापूसाहेब शिंदे यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। सन्माननीय SYG पवार माजी सभापती यांचाही आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। महाबळेश्वर तालुक्यातून या ठिकाणी प्रवेश होतात सन्माननीय सुभाषअण्णा सोनकर, त्याचबरोबर सन्माननीय म्युझिकचा आवाज कमी कर थोडासा दादा। सन्माननीय प्रदीपजी जयकुडे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय। सर्व माजी नगरसेवक आणि त्यांची सगळी टीम आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतीये, त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय। बौद्धन नगरीच्या सरपंच, एक महिला सरपंच वंदनाताई कांबळे यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होता। एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वंदनाताईंसाठी, मनापासून धन्यवाद। महाबळेश्वर तालुक्यातून या ठिकाणी प्रवेश होतात सन्मान्य सुभाषअण्णा सोनकर, सन्माननीय चंद्रकांतजी मांढरे, गणेशजी बनसोडे, अशोकरावजी पिसा, सन्माननीय विकास सूर्यकांत यादव
सन्मान्य या नगरीच्या सरपंच वंदनाताई कांबळे, विशालजी राजापुरे, तानाजीराव यादव, सन्मान्य विकासराव यादव आणि विकासरावजी भोसले या सगळ्यांचा 2 मिनिटं बावधनवाल्यांचे प्रवेश होऊ द्या. त्यानंतर आपण पुढच्या प्रवेशाकडे वळूया. आजच्या या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ज्यांचा नामोल्लेख केला त्या सगळ्यांना माझी विनंती आहे. सन्मान्य सुनील माने, सत्यजित भास्कर कदम आप्पा आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो. त्याचबरोबर आजच्या या बावधन विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन सन्मान्य महेंद्र उर्फ बाळासाहेब कदम आपला आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो. सन्मान्य प्रशांतजी कदम, वैभवजी कदम, चंद्रकांतजी मांढरे, गणेशजी बनसोडे, अशोकजी पिसाळ, विकासजी यादव, विशालजी राजापुरे, तानाजीराव, विकासजी भोसले, सन्मान्य प्रसादजी सुर्वे, प्रदीपजी जाईगुडे, सन्मान्य व्याजवाडी विकास सेवा सोसायटीचे संचालक सन्मान्य अशोकरावजी पिसाळ, ज्येष्ठ नागरिक संघ सातारा जिल्हा अध्यक्ष सन्मान्य विठ्ठल निवृत्ती पिसाळ यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. सन्मान्य घाडगे साहेब आपला आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. सन्मान्य सुभाषरावजी घाडगे आपला लोणांच्या मातीतून या ठिकाणी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतात. सन्मान्य अमितजी घाडगे पिंपळे, अमितजी सेलार, सिद्धार्थ जाधव, शक्तिराज विधाते, प्रीतमजी मेहता, सन्मान्य वामनजी भांडवलकर, स्वप्नीलजी जोशी, निलेशजी यादव, सन्मान्य पाटीलवाडीचे सगळे सहकारी निखिलजी काळे, किशोरजी बर्गे, महेंद्रजी शहा, गणेशजी रासकर, सन्मान्य अविनाशजी बनकर, सचिनजी मेहता, अभिजित बर्गे, विशालजी नरुटे, घनश्यामजी शिंदे, गोविंद काका, लोणंद शहरातून या परिसरातून असंख्य मंडळी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. सन्मान्य बाळासाहेबजी खलाटे आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत, त्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. सन्मान्य गुलाबरावजी दाभाडे, रामचंद्रजी ढोंबरे, सन्मान्य माजी चेअरमन विकास सेवा सोसायटी या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो. या सर्वांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो. बावधन नगरीचे माजी सरपंच सन्मान्य दीपकरावजी पिसाळ आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात, आपलं मनपूर्वक स्वागत. कृष्णादादा नौकाने या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. वासोळे पश्चिम विभाग वाई सन्मान्य कृष्णादादा नौकाने आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. बाळासाहेब खराडे आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय, आपलं मनपूर्वक स्वागत. पांढरेची वाडी सन्मान्य बाळासाहेब खराडे आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय. महाबळेश्वर तालुका सन्मान्य सुभाषजी सोनकर 150 गाव उपाध्यक्ष महाबळेश्वर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. नितीनजी भिंडोरे युवासेना, नितीन शांताराम भिल्लारे युवासेना अध्यक्ष यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. सन्मान्य उमेशजी गुरव शिवसेना उपाध्यक्ष महाबळेश्वर तालुका आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. सन्मान्य बाबाजी उंबरकर शिवसेना उपतालुका प्रमुख महाबळेश्वर शिंदेगड यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. या सगळ्या सहकार्यांना विनंती आपण स्टेजवरती या. ज्ञानेश्वर अर्जुन सूर्यवंशी सन्मान्य आपण सगळे सहकारी स्टेजवरती आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. सन्मान्य सुरेश हरिभाऊ जाधव आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश, मनापासून स्वागत. चेअरमन जंगल कामगार सोसायटी प्रतापगड या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश. पाठीमागे जी मंडळी उभे आहेत त्या सर्वांना माझी विनंती आपण आतमध्ये यावं, बसून घ्यावं. त्याचबरोबर धोंडीबा शेठ धनावडे छत्तीसगाव अध्यक्ष कोयना विभाग
शिवसेना प्रमुख महाबळेश्वर तालुका आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश लक्ष्मणजी शिंदे कृषी सचिनजी सकपाळ ग्रामपंचायत सदस्य पारुट भिकोबा वाडेकर माजी सरपंच क्षेत्र महाबळेश्वर श्रीकांतजी झाडे माजी उपसरपंच क्षेत्र महाबळेश्वर माजी उपाध्यक्ष वन व्यवस्थापन समिती यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सुरेशजी सपकाळ माजी जिल्हा परिषद सदस्य महाबळेश्वर दिनेशजी शिवराम जाधव युवा कार्यकर्ते सौंदर्य संतोषजी जाधव राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष या सगळ्यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश त्याचबरोबर माजी आमदार सन्मान्य भिवादादा भिलारे यांचे पुतणे विजयरावजी सखारामजी भिल्लारे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय मयूरजी राजेंद्र दानवले तरुण मंडळ जय भवानी महाबळेश्वर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश राम वरदायिनी देवस्थान ट्रस्ट पारसौंड विश्वस्त सन्मान्य प्रकाशजी सोंडकर प्रभाकरजी सोंडकर शांतारामजी महामुनी सुनीलजी सोंडकर स्वप्नीलजी कात्र यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आपल्या मनापासून स्वागत संजयजी जाधव प्रतापगड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातून या ठिकाणी प्रवेश होतोय सन्मान्य अक्षयजी ढेबे इम्तियाज भाई शेख सन्मान्य विक्रांत जाधव सचिनजी ढेबे रोहनजी भिल्लारे भिल्लार अमोलजी भिल्लारे भिल्लार कार्याध्यक्ष श्रीराम मंडळ भिल्लार यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सन्मान्य शेखर विठ्ठल कदम सन्मान्य संतोषजी धनावडे क्षेत्र महाबळेश्वर भगवानराव जाधव सन्मान्य शंकर स्वामी जंगम तळेदेव सन्मान्य प्रकाशजी जंगम संजयजी इंगवले अचूकपूर या ठिकाणी या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश सन्मान्य अशोकरावजी धुमाळ व्याजवाडी यांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश महाराष्ट्र धन्यवाद रमेशजी जाधव खानापूर यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश माजी राज्यमंत्री सन्मान्य मदनरावजी पिसाळ यांचे बंधू सन्मान्य बाळासाहेबजी पिसाळ यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मनापासून स्वागत सन्माननीय अशोक आबा मांढरे पश्चिम विभागाचे नेते आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश आपलं मनपूर्वक स्वागत आनंदरावजी ठोंबरे आपणास माझी विनंती आहे माजी सरपंच बावधन आपला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय माझी विनंती आहे पश्चिम विभागाचे नेते माझी सर्वांना विनंती आहे चला पटपट आपला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपल्या सर्वांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक असं स्वागत करतोय सातारा लोकसभेचे संयोजक आदरणीय सुनीलजी कटकर तात्या आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनपूर्वक स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी पोलीस निरीक्षक सन्मान्य दिलीपरावजी कचरे यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय माझी विनंती आपण स्टेजवरती या सागरजी ठोंबरे नितीनजी ठोंबरे या सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतो या सर्वांचं मी मनपूर्वक असं स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं यानंतर या विचारपीठावरती आलेल्या सर्व मंडळींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत असताना सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक असं स्वागत करतो नारायणजी पिसाळ माजी सरपंच यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आपलंही मनपूर्वक स्वागत सन्मान्य बाळासाहेबजी पिसाळ माजी राज्यमंत्री मदनरावजी पिसाळ यांचे बंधू बाळासाहेब पिसाळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश मनापासून धन्यवाद आणि यानंतर मी विनंती करतोय सन्माननीय विजयसिंहजी पिसाळ यांना या विचारपीठावरती आपण व्यक्त व्हावं आपलं मनोगत व्यक्त करावं सन्माननीय विजयसिंह भैया पिसाळ यांना विनंती करेल आपण आलेल्या मान्यवर मंडळींचं स्वागत झालं सत्कार झाला प्रवेश झाला या विचारपीठावरती व्यक्त व्हावं सन्माननीय विजयसिंहजी पिसाळ त्याचबरोबर शंकरजी नानावरे शहाबाद विनंती करतोय सन्माननीय विजयसिंह पिसाळ आपण आपलं मनोगत व्यक्त करावं सन्मान्य लक्ष्मण अण्णा ननावरे यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो
आलेल्या सर्व मान्यवर मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनपूर्वक या ठिकाणी अशोक साळुंके माजी ग्रामपंचायत सदस्य दरेवाडी, विकास सूर्यकांत यादव विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दरेवाडी, तानाजी दत्तात्रय यादव, विशाल राजपुरे, विवेक राजपुरे, विकास भोसले, मानसिंग राजपुरे, संदीप यादव, विक्रांत थोपटे, अक्षय यादव यांचाही भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे. संदीप चव्हाण तंटामुक्ती अध्यक्ष कनूर, संतोष गायकवाड कनूर दरेवाडी विकास सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक, त्यासोबत संदीप गायकवाड यांचाही भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश होत आहे. प्रमेश गायकवाड बौद्ध समाजाध्यक्ष, सुनील गायकवाड खजिनदार यांचंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत मनपूर्वक स्वागत. बाळू पाटील सदस्य ग्रामपंचायत कनूर, सूरज जाधव विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत कनूर, सागर जाधव शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. जाधव सदस्य ग्रामपंचायत सदस्य यांचंही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये मनपूर्वक स्वागत. या की तुम्ही जा पुढे जा की जा पुढे. किकलीतील युवा नेते शिवराज बाबर यांचंही भारतीय जनता पार्टीत मनपूर्वक स्वागत. कामगार सेनेचे अध्यक्ष काय कामगार सेनेचे अध्यक्ष शिवराज बाबर यांचंही भारतीय जनता पार्टीत स्वागत. सगळ्यांची जेवणाची व्यवस्था मराठी शाळेत केली आहे. सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद त्या ठिकाणी घ्यावा. मारुती पिसाळ माजी चेअरमन बावधन विकास सेवा सोसायटी यांनी व्यासपीठावरती यावं. सर्वांना भोजनाची व्यवस्था केलेली आहे, तर मराठी शाळेमध्ये आपण जावं ही विनंती आहे. जे बाहेरगावावरनं काही लोक आलेले आहेत त्यांना प्रथम जेवण करण्यासाठी संधी द्यावी. प्रसाद पिसाळ यांनी भोजन व्यवस्थेची सोय करावी. प्रसाद पिसाळ व त्यांचे सहकारी यांनी आपण भोजनाच्या तिकडं जरा लक्ष द्यावं. बाहेरगावावरनं जे लोक आले त्यांना प्रथम प्राधान्य द्यावं ही विनंती आहे. वागजावाडीचे नेते रघुनाथ बापू गायकवाड यांचंही भारतीय जनता पार्टीत स्वागत होते. त्यांनी कृपया व्यासपीठावरती यावं.